बार्शीत प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट। चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीवर 50हून अधिक वार करत केली निर्घृण हत्या। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर एका अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेनं हादरले। प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या एका उच्च शिक्षित दाम्पत्याच्या नात्याचा शेवट थेट रक्तरंजित हत्येत झालाय। चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीनं भर रस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्रानं तब्बल 50हून अधिक वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत महिलेचं नाव धनश्री पाटील तर आरोपी पतीचं नाव ऋषिकेश पाटील असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश आणि धनश्री यांनी 2018 साली घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता। दोघांचाही संसार सुरुवातीला सुखानं सुरू होता। त्यांना 6 वर्षाचा एक मुलगाही आहे। मात्र काही वर्षानंतर या नात्यात संशयाची ठिणगी पडली आणि यातून सतत वाद निर्माण होऊ लागले। आरोपी ऋषिकेशला दारूचं आणि तमाशाला जाण्याचं व्यसन जडलं होतं। याच व्यसनातून तो पत्नी धनश्रीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला। घरात वारंवार भांडणं, शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली। या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून धनश्रीनं पोलिसात तक्रारही दाखल केली होती आणि ती पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती समोर आली आहे। 25 मे रोजी सकाळच्या सुमारास धनश्री आपल्या बचत गटाचं काम पूर्ण करून स्कूटीवरून घरी परतत होती। बार्शी परांडा रोडवरील एका हॉटेल समोर आरोपी ऋषिकेश आधीपासूनच दबा धरून बसला होता। धनश्री तिथे पोहोचताच आरोपीनं अचानक तिची वाट अडवली आणि कोणतीही संधी न देता धारदार शस्त्रानं तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। संतापाच्या भरात ऋषिकेशनं धनश्रीवर तब्बल 50हून अधिक वार केल्याची माहिती समोर आली आहे। इतक्यावरच आरोपी थांबला नाही। रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या पत्नीचा त्यानं गळाही चिरल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे। या हल्ल्यात धनश्रीचा जागीच मृत्यू झाला। तिला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला तिथे मृत घोषित केलं। घटनेनंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वतः बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी ग्रामीण पोलीस करतायत। प्रेमविवाहातून सुरू झालेल्या एका संसाराचा असा भीषण आणि रक्तरंजित शेवट झाल्यानं बार्शीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये। संशय, व्यसन आणि कौटुंबिक वाद याचं रूप किती भयंकर होऊ शकतं याचं हे अत्यंत धक्कादायक उदाहरण मानलं जात आहे। या घटनेमुळे एका 6 वर्षाच्या निष्पाप मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र कायमचं हरपलं।